विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया जिल्हा प्रशासन सज्ज। दोन्ही जिल्ह्यातल्या 4 मतदान केंद्रावर 457 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। निवडणुकीची मतमोजणी पलाडीतल्या स्ट्रॉंग रूम परिसरातच। जिल्हाधिकारी सावंत कुमार यांची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात कालम ब्रिजसाठी नागरिकांचा मोर्चा। राष्ट्रीय महामार्ग 6 वरील ब्रिज कामावरून देवरी शहरातले नागरिक आक्रमक। दहिसर पार्किंग हबमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या चवीचं फूड डेस्टिनेशन साकारणार। कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातले पारंपरिक पदार्थांकरता एकाच ठिकाणी चवी अनुभवता येणार। कल्याण न्यायालयात तरुणाचा गोंधळ। न्यायाधीशांना भेटण्याचा तरुणाचा प्रयत्न। न्यायालयात पोलिसांसह कर्मचाऱ्यांची धावपळ। तरुण पोलिसांच्या ताब्यात। तरुणाला न्यायाधीशांना भेटायचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। DRI मुंबईकडनं विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालणाऱ्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश। 4.5 कोटींचे 3 किलो सोनं जप्त। एकाला अटक। मेणामध्ये मिसळून सोन्याची धूळ अंड्यासारख्या विशेष कॅप्सूलमध्ये लपवून आणल्याची माहिती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत हद्दीत भीषण अपघात। दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर। गाडीचे दरवाजे आणि पत्रा कापून गंभीर जखमी आणि मयत झालेल्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती। बीड जिल्ह्यातल्या अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक। अपघातात सैन्य दलात नुकताच भरती झालेला जवान संदीपान बांगर याचा मृत्यू। दापोलीमधील हर्णे बंदरावर भरतीच्या वेळी वाहतूक करणं चालकाला भोवलं। अख्खा डंपर भरतीच्या पाण्यात बुडाला। हर्णेतील नवानगर इथली घटना। मुंबईतल्या राणीच्या बागेतल्या सर्वात वयोवृद्ध पाणघोड्याचा मृत्यू। देवा अशी 35 वर्षीय पाणघोड्याची ओळख। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार देवाचं शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार। पार्ले मेलोडीला जागतिक स्तरावर नेल्याबद्दल पार्ले कंपनीनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार। आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हणत पार्ले कंपनीकडनं सोशल मीडियावर पोस्ट।